यावी आणि त्याच्यातून आपल्याला न्याय मिळावा या उद्देशाने आपण सुरू केलेलं जे आंदोलन आहे त्यामध्ये विविध मान्यवरांच्या ज्या भेटी होतात त्यांच्या माध्यमातून शासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचवल्या जातात, आवाज उठवला जातो सभागृहामध्ये, त्या पद्धतीने या ठिकाणी भेटी दिल्या जातात. परंतु शासन कुठलंही असो, आपले प्रतिनिधी म्हणून माननीय आसगावकर साहेब मागच्या पहिला टप्पा आपल्याला जेव्हा मिळाला त्यावेळेसही सातत्याने आपल्याला प्रयत्न करून आपल्याला ते टप्पा मिळवून दिला. आणि आता शासनामध्ये जरी नसले तरी आपले प्रतिनिधी म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला सहकार्य करतात. आज आसगावकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांना सर्व परिस्थिती माहिती आहे. आपल्या खात्याचे जे पालक म्हणतो आपण, खुद्द शिक्षण मंत्री पण इथून येऊन गेले आणि आपली फाईल पण तयार झालेली आहे. आपलं दुर्भाग्य हे आहे की गणपतीच्या सुट्या, त्यानंतर गौरी गणपतीच्या ज्या सुट्या होत्या त्यामध्ये मागच्या आठवड्यात एक कॅबिनेट झाली नाही, याही आठवड्यात कॅबिनेट झाली नाही. एखाद्या चातकाप्रमाणे तळफळणाऱ्या पाण्याविना मासोळीप्रमाणे आपले लोक त्या शासनादेशाची कॅबिनेटची वाट पाहतात आणि ती कॅबिनेट दररोज एक टप्पा पुढे जात आहे, दररोज एक टप्पा पायरीवर. 15 दिवसापासून या आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची ही परिस्थिती झाली आहे साहेब. बस मॅसेज असे येतात आम्हाला, आता आपले बांधव पारंगत आहेत त्यामध्ये काही लोक, ते मॅसेज असे येतात की बस येणाऱ्या कॅबिनेटला, बस येणाऱ्या कॅबिनेटला. असं करत 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 जे लोक घरचे इथे येणार होते ते पण येत नाहीत आणि जे इथे आलेले आहेत त्या लोकांच्या मध्येही येऊन फक्त एखाद्या वेळेस येणे आणि सत्य परिस्थिती न सांगता फक्त निर्णय होणार आहे तुम्ही काळजी करू नका, निर्णय होणार आहे तुम्ही काळजी करू नका, अशा पद्धतीचे मॅसेज पसरवले जातात. परंतु सत्य परिस्थिती जी आहे ते या आधी आसगावकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि नुसतं इथे येऊन माहिती सांगितली नाही तर आपल्यासोबत मंत्रालयामध्ये जसा कांबळे सरांनी सांगितलं टेबल टू टेबल हे परिस्थिती आली. प्रत्येक ठिकाणी आपल्या त्या फाईलवर काय नोटशीट लिहिली, काय टिप्पणी लिहिली, त्या फाईलमध्ये काय अडचणी तर नाहीत ना, शिक्षकांच्या जे काही अपेक्षा आहेत त्याच पद्धतीनं शिक्षण खात्याकडून तशा पद्धतीचा प्रस्ताव केलेला आहे ना, कॅबिनेटमध्ये आल्यानंतर काय होईल, पुढचं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माननीय आमदार महोदय साहेब जे आहेत ते आपल्याला आता सांगणार आहे. मी त्यांना विनंती करतो साहेबांना, मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन अलावळे सर पण सोबत आलेले आहेत, ते पण आपल्याला मनोगत त्यांचं व्यक्त करतील आणि माहिती देतील. सर्वांना नमस्कार. शिक्षक समन्वय संघ खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांचा गेली कित्येक दिवस या ठिकाणी हा जो लढा चाललेला आहे, या लढ्याचं खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांचं मानावं तेवढं कौतुक, करावं तेवढं कौतुक कमी आहे. खरं तर प्रचंड यातना सहन करून 2002 नंतर 3 नंतर जे बांधव या ठिकाणी तुकड्यावर असू दे, शाळेवर असू द्या, विनामदान किंवा कायम विनामदानचा शब्द गेल्यानंतर देखील त्यानंतर प्रचलित हा विषय असताना देखील शासनानं तो प्रलंबित ठेवला आणि टप्पा वाढ घेण्यासाठी कितीतरी प्रचंड यातना या बांधवांना सर्वांना सहन कराव्या लागलेल्या आहेत. खरं तर बांधवांनो, तुम्हाला मी आवर्जून सांगतो की 2000 साली आमच्या मान्यता झाल्या. आम्ही तुमच्यासारखंच आंदोलन केली, परंतु टप्पा वाढीसाठी कधी आम्हाला आंदोलन करावं लागलं नाही. आम्हाला जिल्हा परिषदेमध्येच टप्पा वाढ मिळत होता, कारण 31 मार्च झाली की 1 एप्रिलला कुठलाही आदेश न घेता आम्ही टप्पा वाढ घेत होतो. परंतु अलीकडच्या या 2003 नंतरच्या कालावधीमध्ये शासनानं प्रचंड आपल्याला अवहेलना केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आता या ठिकाणी अंतिम समय येऊन ठेपलेला आहे. आता सरांनी सांगितलं की आसगावकर सर, आदरणीय पुणे विभागाचे तडफदार आमदार, शिक्षक आमदार आदरणीय जयंतजी आसगावकर सर यांचा पायगुण खूप छान आहे. ते निवडून आले आणि आपल्याला पहिला टप्पा मिळाला. त्यानंतर खऱ्या अर्थानं आजही आम्ही टेबल टू टेबल या ठिकाणी वाघ सर मंत्रालयामध्ये फिरलेलो आहे. त्याचबरोबर सन्माननीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या मनोगतामध्ये आमदार साहेब आपल्याला सांगतील नेमकं काय घडलेलं आहे आज या ठिकाणी. परंतु तुमच्या यातना पाहिल्या तर प्रचंड मोठ्या आहेत आणि यासाठी
तुम्ही जे आतापर्यंत गेली 24 वर्ष जवळजवळ 20-22 वर्ष झालं हा संघर्ष उभा केलेला आहे, या संघर्षाची खऱ्या अर्थानं या शासनानं प्रचलित पद्धतीनं देऊन ही सांगता करायला पाहिजे. विनानुदान हा शब्द आता बऱ्यापैकी संपुष्टात आणलेला आहे शासनानं. मला वाटतंय बऱ्यापैकी सर्व अंशतः अनुदानित झालेले आहेत. ज्या विनानुदान राहिलेले आहेत त्यांना सुद्धा शेवटचा चान्स देऊन राहिलेल्या सर्वांना स्वयंअर्थसहित म्हणून घोषणा करणार आहेत. जसं विनानुदान तत्व संपवलेलं आहे तसं एकदाच हे टप्प्याचं जे गणित आहे, जे यंत्र आहे ते संपवून टाकावं आणि एकदा सर्व शाळा 100% कराव्या. पुन्हा आंदोलन, पुन्हा उपोषण, पुन्हा हे सर्व बाबी करायला कुणालाही लागणार नाही. आम्ही शासनाचा दुश्मन नाही, आम्ही तुमच्या सर्वांच्या सोबतीने राहू. परंतु आमची हाक जी आहे, आमच्या यातना ज्या आहेत, यातना तुमच्यापर्यंत जर समजल्या तर त्या नक्कीच या ठिकाणी तुम्हाला समजल्या तर तो यश आम्हाला मिळेल. आणि मला खात्री आहे की आदरणीय जयंतजी आसगावकर सर असतील, आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर असतील, ही सर्व मंडळी आमच्यासाठी प्रचंड प्रयत्न करणार आहेत. आमचा 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचा प्रश्न असो किंवा आताचा 15 मार्चचा शासन निर्णय असो, याचा सुद्धा आता आमदार साहेबांनी पाठपुरावा करत आजच या ठिकाणी त्या संदर्भात 100 पटसंख्येचा सुद्धा जो निर्णय आहे तो निर्णय साहेब सांगतील तुम्हाला. म्हणजे चांगले निर्णय सुद्धा घेतले जात आहेत. परंतु हा जो प्रलंबित अनेक वर्ष राहिलेला जो प्रश्न आहे तो शासनानं आदरणीय केसरकर साहेबांनी आणि राज्याचे जे एकनाथराव शिंदे साहेब सर्वांचे नाथ म्हणतायत, त्यांनी सर्वांनी हा प्रश्न एकदाचा प्रश्न मिटवावा अशी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचा उपाध्यक्ष या नात्यानं मी शासनास विनंती करतो. आणि महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीनं त्याचबरोबर सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष मी सचिन नलवडे या आपल्या सर्वांच्या बरोबर राहीन आणि तुमच्या सर्वांच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहू, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि आदरणीय आसगावकर सरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण उद्बोधित करावं. नमस्कार. समन्वय संघाच्या वतीनं आज या ठिकाणी ओंकार आंदोलन जे सुरू आहे, या आंदोलनाच्या भेटीप्रसंगी उपस्थित आता ज्यांनी मनोगत व्यक्त केले ते मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे, या ठिकाणी समन्वय संघाचे सर्वच नेते आणि उपस्थित आपण सर्व बांधव. काही वर्षाचा वनवास या ठिकाणी कधी संपतोय त्याची खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही चातकासारखी वाट बघतो. काही लोक 100% वरती जाण्या अगोदरच त्या ठिकाणी सेवानिवृत्त झालेली, अजून त्या ठिकाणी आपल्याला 100% पगार मिळालेला नाही. पेन्शनचा भाग तो पुढेच राहतो. माळी सर माझ्याकडे सारखे ऑफिसला येतात, सर आम्ही आता 2 वर्षात रिटायर होतोय, काही आमचे बांधव रिटायर झालेले आहेत, आम्ही काय करायचे. खरोखर मोठे प्रश्न आहेत की 2-2 पिढ्या तुमच्याकडून घडून गेले, बरोबर आहे ना. 2 पिढ्यांना तुम्ही शिक्षण दिलं असेल. म्हणजे सुरुवातीला नोकरीला आला त्यावेळेचे विद्यार्थी आता ते वडील झाले असतील, त्यांची मुलं तुमच्याकडे शिकले असतील. म्हणजे किमान 2 पिढ्यांना तुम्ही शिक्षण देण्याचं काम केलंय, 2 पिढ्या उभा करण्याचं काम केलंय. आणि त्या शिक्षकाला आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी वारंवार मी म्हणतो लक्षात घ्या, कारण मी निवडून आल्यापासून फक्त प्रत्येक वर्षी आपण ह्या आंदोलनात आहोत. ज्यावेळी आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सगळ्या शिक्षक आमदारांनी आंदोलन केलं, त्यावेळी 1100 कोटी मंजूर झाले, त्यावेळी टप्पा मंजूर झाला. आणि त्यावेळी शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं होतं की प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये संच मान्यता आणि 1 जानेवारीपासून पुढचा टप्पा, बरोबर आहे का व्हॉट्सअप. त्या पद्धतीनं पावसाळी अधिवेशनामध्ये हा विषय जोरदार चर्चेला आला की 1 जानेवारीपासून टप्पा मिळालेला नाही. मग त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली, पहिली घोषणा काय केली, 1 जानेवारी 2025ला टप्पा देतो. परंतु जोरदार त्या ठिकाणी विरोध झाल्यामुळं नंतर त्याच्यामध्ये त्यांनी बदल केला आणि 1 जून पासून आम्ही टप्पा देऊ आणि त्याची आर्थिक तरतूद
येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात करू अशीच घोषणा त्या ठिकाणी केली गेली. तुम्ही ऐकली असेल ती. मग आता अशी घोषणा केल्यानंतर वारंवार फाईल वित्त विभागाकडे पाठवायचं काही कारण आहे का? मी तुम्हाला विचारतो, माझ्यापेक्षा तुमचाही अभ्यास चांगला असेल, तुम्ही सांगा की हे पाठवणं गरजेचं आहे का? आदेश काढायचा फक्त की 1 जून पासून आम्ही वाढीव टप्पा देतोय आणि त्याची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये करतोय. कारण तरतूद ज्यावेळी करायची त्याचवेळी खऱ्या अर्थानं बजेटचं पत्र गेलं पाहिजे वित्त विभागाकडून की एवढं एवढं बजेट लागते या एवढ्या जून पासनाचा फरक आणि वाढीव टप्पा. म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं विनाकारण विलंब व्हायला लागला. आज सुद्धा सकाळपासून केपी माझ्या सोबतच आहेत, 11 वाजल्यापासून आम्ही प्रत्येक टेबल फिरतो. अर्थ विभागामध्ये सगळ्यांच्याकडे जाऊन आलो. आज त्यांनी सांगितले की आज कुठल्याही परिस्थितीत फाईल आम्ही शालेय शिक्षण विभागाकडे देतो. त्यानंतर मंत्री महोदय तिकडे चर्नी रोडला होते MPSP मध्ये, त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी मांडलं किंवा साहेब म्हणतात तुम्ही दिलेला शब्द आहे, निवडणूक तोंडावर आहे, आता शब्द पाळायचा का नाही ते तुम्ही ठरवा. आता तर त्यांनी सांगितले की येणाऱ्या अधिवेशन म्हणजे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये कुठल्याही परिस्थितीत हा आदेश आम्ही काढू. जरी त्यांनी सांगितलं तरी मला वाटते आपण जागरूक राहिलं पाहिजे. निवांत राहून चालणार नाही. कारण आपण जितकी ताकद वाढवू आपल्या आंदोलनाची तेवढ्या ताकदीनं त्या ठिकाणी ते काम होणार आहे. कारण खऱ्या अर्थानं प्रचलित मिळाला पाहिजे का नाही? तो हक्क आहे, आपला अधिकार आहे. प्रचलित प्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला टप्पा मिळाला पाहिजे. कारण आता शाळांची वय जी आहेत ती 100% नव्हे त्याच्या 200%च्या पुढे गेली असतील. एवढं वय त्या शाळांचं झालेलं आहे आणि असं असताना देखील त्या ठिकाणी दिला जात नाही. आणि यासाठीच आमचा मागणी आमची आहे की येणाऱ्या उद्याच्या जानेवारीला पुढचा टप्पा देऊन आम्हाला किमान 100% वरती न्या. म्हणजे उद्याच्या जानेवारीला सुद्धा काय झालं पाहिजे, आपल्याला टप्पा मिळाला पाहिजे. एक लक्षात घ्या, वाकसरना अनुभव आहे. कुठलंही सरकार असू दे, आम्ही तुमच्या पाठीशीच आहोत. कारण आमचा पक्ष म्हणजे शिक्षकांचाच पक्ष आहे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नासाठी असेल, शिक्षकेतरांच्या प्रश्नासाठी असेल, जेव्हा केव्हा तुम्ही बोलवा त्यावेळी 100% त्या ठिकाणी आपण तुमच्या सोबत असणार आहोत ही ग्वाही या निमित्ताने. आता सुद्धा 2 दिवस आपल्याला अगदी जागरूकतेनं जितकी संख्या जमवता येईल तेवढी संख्या जमली पाहिजे. कारण उद्याच्या कॅबिनेटला काहीही करून आपल्याला हा निर्णय करून घ्यावा लागेल. कारण आचारसंहिता कधी लागते आपल्याला माहित नाही आणि आचारसंहिता एकदा लागली तर तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळं या ठिकाणी हे काम होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी जागरूकतेने केलं पाहिजे. आणि तुमचा जो हक्क आहे प्रचलितचा, तो हक्क आपल्याला मिळवायचा आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तुमच्या सोबत कायमस्वरूपी आहे ही ग्वाही देतो. त्याच्यामध्ये बाकीचा जो विषय होता म्हणजे आपल्यातल्या बऱ्याचशा शाळांची मुख्याध्यापकांची पदं त्यामध्ये 100 पट नसले म्हणजे 150 पट नसली तर ती पदं 15 मार्च 20 त्या ठिकाणी आता शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं आज तो आदेश काढतो आणि पूर्वीप्रमाणे आहे तसं 100 पटाला आम्ही मुख्याध्यापक ठेवतोय. त्याच्यामध्ये जे पद आहेत त्या पदांना सुद्धा सेवा संरक्षण देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामुळं हा जो गंभीर प्रश्न आहे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो टप्प्याचा आहे. कारण आर्थिक बाब आहे, ती आर्थिक बाब आपल्याला मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. हे सगळे जे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये तुमची ताकद सगळ्यात मोठी आहे लक्षात घ्या. आणि तुमच्या ताकदीमुळेच आतापर्यंत मला वाटतं 2020ला मी निवडून आल्यानंतर 2 वेळा टप्पावाढ झाली त्या ठिकाणी. आणि हे टप्पावाढ झाली म्हणजे तुमच्या ह्या मैदानावरच्या ताकदीमुळेच हे घडू शकलं. आणि उद्याचा सुद्धा निर्णय जो आहे तो तुमच्या ताकदीमुळेच घडणार आहे ही ग्वाही या निमित्ताने देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.